usually go with the government of the day is more or less in place. समय समाप्त हो रहा है, सो अब हम इस चर्चा को भी यहीं समाप्त करेंगे। प्रफुल्ल जी, प्रसाद जी, आप दोनों का बहुत बहुत धन्यवाद। आप आए और आपने जो आज जनादेश आया है उसका विश्लेषण हमारे श्रोताओं के लिए किया। धन्यवाद। और अब मेरी तरफ से और मेरे को एंकर वैभव श्रीवास्तव की तरफ से आपको नमस्कार। जनादेश 2026 की इस विशेष चर्चा को हम यहीं समाप्त करते हैं। Thank you so much for tuning into आकाशवाणी। जनादेश 2026 असम, केरलम, तमिलनाडु, पश्चिम बंगाल और पुदुचेरी के चुनाव नतीजों पर विशेष कार्यक्रम। मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्झवर तसंच न्यूज ऑन AIR ह्या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे। श्रोते हो, रात्रीचे 10 वाजले आहेत। प्रसारित करत आहोत कार्यक्रम फोन इन आपली आवड। सादर करते संजय भुजबळ। हॅलो हॅलो, फोन इन आपली आवड कार्यक्रमात आपलं स्वागत आहे। हा नमस्कार संजय सर, मी प्रज्ञा अवसरमोल बोलतीये। बोला। हा, तर मला ना माझ्या आवडीचं गाणं सुचवायचं होतं। आत्ताच नुकत्या आशाताई गेल्या ना, हो हो, तर चुकी काळजाचा ठोका एकच धोका किंवा हे जीवन सुंदर आहे बघा त्यांचं, चौकट रवींद्र राजा आणि त्यांचं चौकट राजा। हा, तर तर त्यांचं लावा। आणि सर त्यांना माझ्या परिवार म्हणजे आपल्या सगळ्यांकडूनच खूप भावपूर्ण आदरांजली। अगदी पहिला शब्दही तुम्ही बरोबरच वापरला। आपले परिवार म्हणजे हा श्रोता आणि रेडिओ हा खूप मोठा एक परिवार आहे, त्याचे आपण सगळे सदस्य आहोत। आकाशवाणीचं माझं नातं असं की उठता बसता खाता पिता आकाशवाणी माझी मैत्रीण आहे। ओ राग नाही, आबोला नाही, काय नाही, म्हणजे दिलं गेलं काय नाही, फक्त ऐकत राहायचं बस। मैत्रीण म्हणलं की आलं सगळं। राग लोभ असला तरी तो राग लोभ नाहीये। नाही आणि सर माझं म्हणजे मी मैत्रिणीत जास्त वेळ घालत नाही, एवढा वेळ माझा आकाशवाणीवर जातो। वा, म्हणजे आणखी सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत बेस्ट फ्रेंड, फक्त फ्रेंड नाही, बेस्ट फ्रेंड। हो, बेस्ट फ्रेंड। पण आज हो नक्की, आज महाराष्ट्र दिन 1 मे, त्यामुळे बेस्ट फ्रेंडला सॉरी माफ करा, महाराष्ट्र दिनाच्या आपल्या सर्व श्रोत्यांना, आपल्या आकाशवाणीच्या सर्व टीमला अगदी भरभरून शुभेच्छा। अगदी, म्हणूनच आज जर बोलायचं म्हटलं तर आपण बेस्ट फ्रेंडला ही सर्वोत्तम मैत्रीण असं म्हणूया। ओके सर, चालेल। ऐकूया। बुद्ध पौर्णिमा सुद्धा आहे, त्याच्या पण अगणित शुभेच्छा। कामगार दिन पण आहे, त्याच्याही शुभेच्छा। ओके, कामगार दिन त्याच्या पण शुभेच्छा। चालेल, काळजी घ्या। छान वाटलं अहो सर, मी 4-5 महिन्यापासून फोन लावते पण लागतच नाही हो। आज लागणार होता, मुहूर्त होता आज 1 आणि मे। ऐका ना सर, माझ्या आवडीचं अगदी मी डबा धरून ते आपण एखाद्या शत्रू कसा डबा धरून तसं 11-10-58 म्हटलं आज जे होईल ते होईल। आज सुट्टी आहे, आज बँकेला सुट्टी, म्हटलं आज तर काही झालं तरी सोडायचंच नाही। वा, चला, ही जिद्द असेल तर तुम्हाला कधीही यश मिळू शकतं, कुठेही मिळू शकतं। हा तर फक्त फोन इन कार्यक्रम आहे। हो, ते आहे सर, पण मला पण कधीतरी वाटतं ना आपल्या आकाशवाणीला फोन नक्कीच म्हटलं, ही चिकाटी असेल तर नक्कीच। चालेल, काळजी घ्या सर, बाय बाय, टेक केअर। नाही, काळजी घ्या, नमस्कार। हॅलो, आपली आवड पुणे, फोन इन आपली आवड कार्यक्रमात आपलं स्वागत आहे। बोला। नमस्कार सर। नमस्कार। गीताराम बोरसे, करजगाव, तालुका भोकरदन, जिल्हा जालना। कसं आहे सर आपण? गीतारामजी, मला वाटलं तुम्ही एखादं गीतच सुरू करत आहात, असं एकदम तुम्ही टोन लावला। मला वाटलं गीत गाऊन दाखवताय आणि हे गीत मला ऐकायचं असं काहीतरी म्हणताय की काय, की गीताराम। खूप छान, पण छान, तुमच्या नावातच गीत आहे, संगीत आहे। खरं तर संगीत चराचरात भरलेलं आहे, तसं ते तुमच्या नावात पण आहे। बोला। आजच्या पुणे आपल्या आवडमध्ये मला गाणं द्यायचंय पिंजरामधलं। हा, गीताचे बोले, दिसला गबाई दिसला, मला बघून निघाला तासला, हे गाणं ऐकवा सर। नक्की नक्की ऐकवणार। पिंजरा म्हटलं की सगळी ती स्टोरी आठवते, सगळं दिसतं, जसं यात दिसला ग बाई दिसला आहे, प्रत्येक गोष्ट दिसते। खूप जुना पिक्चर पाहिलेला आहे सर मी, अगदी लहानपणचा पिक्चर पाहिलेला आहे सर। अगदी म्हणायला पिंजरा आहे, पण हा कसा सोन्याचा पिंजरा आहे, आणि सोन्याचा असला तरी कसा पिंजरा आहे। हो सर, पण परवाच
ह्या चित्रपटाचे लेखक शंकर पाटील यांची ती मुलाखत होती. ते खूप छान सांगत होते याच विषयी, या पिंजरा शब्दाविषयी. या पिंजरावर त्यांनी इतकं छान भाष्य केलेलं आहे चित्रपटातही. संध्याच्या तोंडी डायलॉग आहे की पिंजरा कुणाला चुकलाय. तुम्ही म्हणजे कितीही बाहेर तुम्ही कितीही भटका, शेवटी तुम्ही घरी येता संध्याकाळी, हा पण एक पिंजराच नाहीये का, असं तिचं तोंडी डायलॉग आहे. आणि ती मास्तराला समजावून सांगतेय. लेखकाचं खरंच यात खूप मोठं योगदान आहे पिंजरा चित्रपटाच्या. नक्की आपण ऐकूया दिसला ग बाई दिसला. धन्यवाद सर. धन्यवाद. हॅलो. हा सर नमस्कार. हा नमस्कार. फोन इन आपली आवड कार्यक्रमात आपलं स्वागत. सर मी विजय बायस बोलतोय, गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर इथून. स्वागत आहे, बोला. हो सर, आपले खूप छान कार्यक्रम असतात, मोबाईलच्या जबाबदारी मी त्याचा आनंद घेतो. धन्यवाद. आज गाणं सांगायचं आपल्याला. आणि आज बघा आर्य संसार चित्रपट आहे. हा हा. त्याच्यामध्ये राजा ललकारी अशी असं खूप वा, छान गीत वा. सुरेश वाडकर यांनी गायलेलं. नक्की ऐकता येईल. तर या गीताची फरमाईश करतो सर आजच्या कार्यक्रमात. 2 आवाजात आहे, डुएट आहे हे. हो म्हणजे आज 1 मेला जास्तीत जास्त मराठी बोलायचं म्हणून हे युगुल गीत आहे असं म्हणूयात. हो नक्की. हो सर, हे ऐकू. ओके, धन्यवाद. हॅलो. फोन इन आपली आवड कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. बोला. हा नमस्कार. बोला. मी मानसी कुलकर्णी बोलते, कोथरूडून, पुणे. हा बोला. स्वागत. हा, आणि मला ऍक्च्युली मागच्या सखी संदेशला जमलं नाही फोन करायला. आशाताईंच्या गाण्यांचा विषय होता. बर. हा, तर आशाताई म्हणजे माझ्या खूप फेवरेट लहानपणापासूनच्या. अर्थात. आणि मला खूप त्यांची गाणी लहानपणापासून प्रचंड आवडायची, सगळीच, म्हणजे कुठली पण अशी. अगदी आपलं कुणाचंच बालपण असं गेलं नाही, आणि आत्ताच्या पिढीचंही बालपण म्हणूयात. होय. एवढ्या त्या वर्सटाईल आणि समयोचित असं त्यांनी स्वतः बदल घडून आणले गायनामध्ये, आणि एकूणच त्यांच्या सगळा त्यांचा जो दृष्टिकोन होता त्यामध्ये. ऍक्च्युली तर आज गाणं ऐकायचं होतं मला. ज.के. उपाध्यांचं गाणं आहे, विसरशील खास मला दृष्टी आड होता. नक्की ऐकूया. हा, आणि 2-2.5 महिन्यानंतर मी फोन केलेला आहे. नाही, घेतोय तुमचा कॉल, नक्की घेतोय. विशेष गीतगंगा वगैरे पण खूप चांगले असतात बरं का सर. हो, तर त्यालाही गाण्यांचाच बेस आहे. विशेष गीतगंगा तर गाण्याचीच ती गंगा आहे, संगीताचीच गंगा आहे. आणि आम्ही कार्यक्रमातूनही आपण त्यांच्या आवडीची गाणी ऐकतो मान्यवरांच्या. आणि खरं विसरशील खास या बोलाचं हे गाणं आहे, आशाबाईंनीच गायलेलं आहे. पण आशाताईंनीच गायलेलं आहे. विसरणं कधीच शक्य नाहीये, एवढ्या त्या खास होत्या. तर न विसरता होतोय तुमचं हे गाणं. हॅलो. फोन इन आपली आवड कार्यक्रमात आपलं स्वागत. हो नमस्कार, मी स्वाती हिरलेकर बोलते. बोला. मला एक गीत ऐकायला आवडेल, देवरूप होऊ सगळे. हो, छानच. तर ते ऐकायला आवडेल, कारण माणसाच्या प्रेमळ भाषेत आणि आचरणामध्ये ईश्वराचा वास असतो, एकता, बंधुभाव आणि मानवी सामर्थ्य यावर हे गीत आहे. तर ते मला खूप आवडतं, तर मला ते ऐकायला आवडेल आज. नक्की. तर धन्यवाद. आणि माझा अखंड रेडिओ सुरू असतो, त्यामुळे आकाशवाणीचे आभार की छान छान गाणी आम्हाला ऐकायला मिळत आहेत. तुमचा अखंड प्रतिसाद आहे, म्हणून आकाशवाणी अखंड सुरू आहे. खरंय. अशी ही देवाणघेवाण आहे. उत्साही येतो काम करताना, आवडीची गाणी लागतात. प्रश्न. आणि म्हणतात तसं की उन्हाळा खूप आहे, पण या गाण्यांचा जो गारवा आहे ना, त्यांनी तो उन्हाळा जाणवत नाही. प्रश्नच नाही. हा जरी थोडासा भावनिक मुद्दा असला की रेडिओ ऐकल्यानंतर आम्हाला उन्हाळा जाणवत नाही, पण तरी देखील प्रत्यक्षात उन्हाळ्यात कशी काळजी घ्यायची या संदर्भातली निवेदनही आम्ही सध्या मुद्दाम होऊन वाचतो आहोत, आग्रह करतो आहोत लोकांना की या गोष्टींचं पालन करा. तर पुन्हा एकदा त्या गोष्टीची आठवण. आणि खरंच यावर्षी जे ऊन जास्त असणार आहे, तापमान जास्त असणार आहे, त्यात निश्चित काळजी घ्या. रेडिओ सोबत आहेच आहे. घरात दुपारच्या वेळी बसून राहा आणि रेडिओ एन्जॉय करा, हाच आग्रह राहील. धन्यवाद खूप खूप. हॅलो.
नमस्कार पुणे. नमस्कार. फोन इन आपली आवड कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. किती दिवस झाले? महाराष्ट्र दिनाच्या, बुद्ध पौर्णिमेच्या आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. हो बोरिवलीकर, किती दिवस झाले आपली आवडमध्ये फोन करून? तुमच्याशी बोललो होतो नोव्हेंबर महिन्यात. नाही माझ्याशी नाही, आपली आवडमध्ये किती दिवस झाले? 2 महिने होऊन गेले. चेक करतो आणि लावतो. बोला. महाराष्ट्र दिन आहे आज. होय, तर महाराष्ट्र दिन आहे, बुद्ध पौर्णिमा आहे, कामगार दिन आहे. हो, म्हणून तर तुम्हाला शुभेच्छा दिल्या. ट्रिपल शुभेच्छा तुम्हालाही. मला गाणं ऐकायचंय. हा सांगा. दर्याचं सुंदर संपन्न की महान, वा वा वा. प्रियांका देश महाराष्ट्र देश. नक्की नक्की ऐकवतो. अगदी औचित्यपूर्ण गाणं आहे. कृष्णा भोळे आणि जयंत जोशी. होय होय, अप्रतिम गाणं आहे. नक्की नक्की. बाकी काय म्हणताय? बाकी एकदम मजेत. या मुंबईला या. नक्की. सध्या मुंबईत काय खूप गरमी. मुंबई पुण्याला खूप गरमी आहे. हो मुंबईत पण आहे असं मला म्हणायला हवं होतं. मुंबईत भयंकर आहे. हो पण मुंबईत तरी 37-38 असून हे हाल आहेत. तुमच्या पुण्याला घाम येत नाही, पण मुंबईला आम्हाला घामाने हैराण होतो. हो 37-38 मध्ये खूप घाम येतो. भरपूर पाऊस पडल्याशिवाय कंटेंडर नाही. चला तुमच्या आधीच्याच फोनमध्ये म्हणाल्याप्रमाणे गाण्यांचा गारवा अनुभवूया रेडिओवर. नक्कीच नक्कीच. आणि हे गाणं माझ्यावर बाहुबली फुलफुले, रामदास नेमाणी, मी स्वतः अनिल नाईक आणि माझे बंधू संजय भुजबळ नक्की या गाण्याचा लाभ घेतील. ऐकूया. चला धन्यवाद. हॅलो. हॅलो. फोन इन आपली आवड कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. संजय नमस्कार. मिलिंद श्रीखंडे बोलतोय. अरे क्या बात आहे. कितीतरी महिन्यांनी बोलणं होतंय आपलं. होय, बऱ्याच महिन्यांनी फोन लावतोय. स्वागत आहे. स्वागत कार्यक्रम आहे. खरंच सुरेख असतो आपल्या फोन इन आपली आवड. स्वागत आहे सर. गप्पा आणि गाणी. होय होय. काय तुमचा कार्यक्रम आहे. श्रोते. आम्ही नेहमी म्हणतो हा कार्यक्रम तुमचा आहे. खरं तर एकूणच रेडिओचं प्रसारणच हे तुमचं असतं. खूपदा तुमचे सजेशन्स त्यात असतात किंवा तुम्हाला आपल्या आकाशवाणी, पुणे आकाशवाणीला वेगवेगळ्या श्रोत्यांचे फोन येतात. म्हणजे शेतकरी असतो, किराणा दुकानदार असतो, अगदी, किंवा मातीचे माठ बनवणारा कुंभार असतो, किंवा हेअर कटिंग सलूनवाला असतो. अगदी म्हणजे अशा विविध श्रोत्यांच्या दैनिक जीवनक्रमाचं दर्शन त्यांच्या आवडीच्या गाण्यात होतं आपल्याला. प्रश्नच नाही. आणि याला एक वेगळी विचारधारा असते त्याच्या मागे. आपण म्हणाला त्याप्रमाणे या व्यवसायामध्ये जर वैविध्य असलं तरी त्यांच्या विचारांमध्ये किंवा व्यवसायामुळे त्यांची जी जडणघडण, मानसिक जडणघडण झाली आहे त्यातून त्यांना काय आवडतं, मग ते कार्यक्रम असतील, भाषणं असतील, गाणी असतील, काही असेल, पण एक वेगळंच मिश्रण तयार होतं लोभासावा सारख्या कार्यक्रमातून, आपल्या आवडत सारख्या कार्यक्रमातून. बोला. आशा भोसले आणि अरुण दाते हा यांच्या युगलस्वरातलं मंगेश पाडगावकर यांचं गीत ऐकायचंय श्रीनिवास खळे यांच्या संगीत निर्देशनात. आणि संजयजी हे गाणं म्हणजे एक मनाची आर्त हाक आहे, ज्याला भूतकाळातील वेदनादायक आठवणींपासून, जुन्या भावबंधातून कायमची सुटका हवी असं त्याच्यातून वर्णन केलंय. गाण्याचे बोल आहेत, सर्व सर्व विसरू दे, अगदी गुंतवू नको पुन्हा. आलंच लक्षात. आशा भोसले आणि अरुण दाते. नक्की. आणि मला असं सांगायचं की 2 पिढ्या मोठ्या झाल्या, मराठीसह हिंदी आणि इंग्रजी गाण्यांची गोडी मराठी माणसांना लागली. बरोबर. मंगेश पाडगावकर, श्रीनिवास खळे आणि अरुण दाते या त्रिकोणानं निर्माण केलेली जी म्हणजे सुरावटी आहेत, बरोबर आहे, त्या आपल्याला म्हणजे या रसिकांना अद्यापही मंत्रमुग्ध करतात. नक्की. आणि याला ती नावं जी तुम्ही घेतली त्या तिघाच्या त्रयीला एक परत तारुण्याचं एक जोडलं गेलेलं आहे. तरुणांसाठीची गाडी असा जो छाप पडलेला आहे त्यालाही एक वेगळा आयाम आहे. अगदी खरंय. मात्र गाणं थोडंसं वेगळं. आज आठवण, विसरणं आणि आशा भोसले याची जोड घालणारी अनेक गाणी येत आहेत. विसरशील खास असेल, इतर गाणी असतील. तुमच्या पसंतीने मात्र सध्या ऐकवतोय सर्व सर्व विसरू दे. धन्यवाद. ओके ओके ओके. मनपूर्वक धन्यवाद. हॅलो. नमस्कार. नमस्कार. फोन इन आपली आवड कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. धन्यवाद सर. तुम्हालाच मला फोन करायचा होता. मी बाळको पाटील, नाशिक अंधशाळा इथून बोलतोय, ऑस्ट्रेलिया इथून. आणि तुम्हाला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा सर. तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा. पण 2 महिने झालेत ना दादा. आणि मला एक गाणं द्यायचं होतं, आशा भोसले यांचं ढंगाचं गाणं. बर. ते चित्रपट आहे थापाड्या.
आणि गायक बहुतेक आशा भोसलेंबरोबर जयवंत कुलकर्णी. आणि गाण्याचे बोल आहेत जरा समजून सांगा या छोकरी मी पाटलाच्या वाड्यावर चाकरीला. मी बरं ऐकलंय, परंतु रेडिओवर पण ऐकलंय. खरं बरेच दिवस झाले रेडिओवर ऐकायला मिळाली. नक्की ऐकतो. आणि ते जरी नसलं त्यातलंच एक आशा भोसलेने गायलेलं लावणी आहे मस्त, थाप मारून थापाड्या गेला. या दोन्हीपैकी कुठलं तरी गाणं लावा. नक्की नक्की लावणार. हॅलो हॅलो, फोन इन आपली आवड कार्यक्रमात आपलं स्वागत. हो बोला. गीत द्यायचं आहे. बोला, द्या. मराठा ते तुका मिळवावा या चित्रपटात. ओके. आणि गाणं मराठी पाऊल पडते पुढे. वाटलंच 1 मेच्या अनुषंगानं, महाराष्ट्र दिनाच्या अनुषंगानं. हो हो, तुम्हाला पण कामगार दिनाच्या, महाराष्ट्र दिनाच्या, बुद्ध जयंतीच्या, सर्व. हो, बुद्ध जयंतीच्या. नाव कळेल आपलं? माझं नाव दिगंबर काटे. दिगंबर, मागे पण आपण बोललोय. हो. तू आधी काय हॉस्टेलला राहत होतास? हो, हॉस्टेलला राहत होता ना आधी? हो. एकटा बाहेर राहत होता ना? मला पिंपळे सौदागर. पिंपळे सौदागरला राहतो. आणि मला वाटतं एक किराणा दुकान पण चालवत होतो. हो, नाही आता बंद आहे ते. आता बंद झालं का? तुला ते पुढे चालवणं शक्य झालं नाही? हो. आता काय चाललंय नेमकं? काय नाही, घरीच. हो, मागच्या वेळेस पण हाच शब्द वापरला तू, म्हणून मला तो त्यावेळेसही लागला होता शब्द, आताही तो लागलाय. पण आणखी काय करता येईल तुला? बाकी तुझा अभ्यासात पण तुझा चांगला इंटरेस्ट आहे, अभ्यासात पण रुची आहे तुला. शाळा शिकतोय की नाही? नाही, शाळा 8वी असताना. हो, सांगितलंस तू. बंद झालं. तेच ना. आणि तू एकदम शाळा पण सोडली, नंतर काम पण सोडलं. पण आता हा, आता काही नाही तसं, गरज नाही. ओके. नाही, खरं शिक्षणाची गरज नाही असं कधीच असू शकत नाही. काही ना काही त्यातून मिळणार आहे. पण तू म्हणतोयस काहीच करत नाही, म्हणून माझा आग्रह असेल की कधी ना कधी माणूस शिकतच असतोय. अगदी त्यासाठी 4 भिंतीच्या शाळेत जाण्याची गरज नाही, हे मलाही मान्य आहे. पण जे काही पारंपरिक शिक्षण आहे तेही पूर्ण करण्याचा प्रयत्न कर, नक्कीच फायदा होईल. आणि जरी वय नसलं, मागच्या वयावर पण बोलला असतो की शाळेत जायचं आता वय राहिलं नाही वगैरे वगैरे. बरोबर आहे. पण नक्की शाळा पूर्ण कर, कुठल्या तर माध्यमातून शिक्षण पूर्ण कर आणि काहीतरी कर. तू काही करत नाहीस हे जे बोलतो, नाही आता घरीच आहे, ते नक्कीच तुलाही लागतंय असा मला भाव पोहोचतोय माझ्यापर्यंत. नक्की ऐकूया. मराठी पाऊल पडते पुढे, तुझं पाऊल आणखी पुढे पडू देत. धन्यवाद. हॅलो हॅलो, फोन इन आपली आवड कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. नमस्कार सर. नमस्कार. मला एक गाणं ऐकायचं होतं. कुठलं गाणं ऐकणार? मला पोलीसवाल्या सायकलवाल्या ब्रेक बिरीक लावून थांब, ब्रेक नाही. बिरीक शब्दच तसे आहेत ना आपल्या. तेच म्हणून. आणि कॅरेक्टर प्रमाणे पण शब्दांचा वापर केला जातो. बरोबर आहे. नक्की. माझ्या पुतण्याचा वाढदिवस आहे, त्याचं पण सांगायचं होतं. सांगतो, अनिकेत नाणेकर. बर. आणि मग बाकी काही नाही, एकच गाणं ऐकायचं होतं. वा. आणि एकूणच हे गाणं जर तुम्ही पडद्यावरही बघितलं असेल तर तो पोलीसवाला, त्याची ती सायकल, ती हाफ पॅन्ट. नाही, बरोबर आहे ना. म्हणजे त्यावेळेचं चित्रीकरणच तसं केलं होतं ना. अगदी मला वाटतं. अगदी हो, महेश कोठारेंचंच आहे. आता आपल्याला बरोबर. आणि लक्ष दिसतो आपल्याला यात. लक्ष्मीकांत बेर्डे. बघा, म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे म्हटलं तरी, म्हणजे आठवायचं म्हटलं तरी आधी लक्ष आठवतं. हो, आता म्हणजे नावाचं उच्चारणच तसं होतं ना. नक्की. नाही, त्याही पेक्षा त्यांनी भूमिका काय केल्या, पडद्यावर काय केल्या, आणि पडद्याच्या बाहेर समाजातही त्यांची काय प्रतिमा होती, किती जवळीक होती, किती आपलेसे, आपल्या अगदी बाजूला राहणारे, आपल्या घरातले असे वाटायचे, हे सगळे नाही. म्हणून आधी लक्ष, असंच आपण सहज म्हणून टाकतो. अशोक सराफ म्हणलं की मामा. बरोबर आहे की नाही? लता मंगेशकर म्हटलं की दीदी.
हे सगळं कलाकारांचं वैशिष्ट्य आहे, त्या त्या समाजातल्या त्यांच्या वावराचं. आणि त्याच्या बरोबर आहे. जसं पहिल्यापासून नावाने संबोधलं तसंच ते पुढे चालत गेले. प्रश्नच नाही. बरोबर. नक्की ऐकवतोय. पोलीसवालं सायकलवालं विदाऊट ब्रेक. ठीक आहे, ठीक आहे. धन्यवाद. हॅलो. हॅलो. फोन इन आपली आवड कार्यक्रमात आपलं स्वागत. हा सर, मी ज्ञानेश्वर पातळ बोलतोय. 2 महिन्यांनी फोन इन आपल्यावर. मला आवडलंय. आधी तुम्ही काय परवाना दाखवून दिला की 2 महिन्यानंतर माझ्याकडे पास आहे. मला एक अभंग ऐकायचा सर. जेथे जातो तेथे तू माझा सांगा ती. नक्की ऐकूया. हो हो, सुमन कल्याणपूर यांच्या आवाजातला आहे. नक्की नक्की ऐकता येईल. हो हो हो. आज महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा सर तुम्हाला. तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा. संतांनी जी गाणी निर्माण करून ठेवली आहेत. हो बरोबर आहे सर. आणि त्या आधारे चित्रपटात गाणी आली आहेत. हा बरोबर आहे. या सगळ्यांचा मेळ घालत भजनी मंडळ असतील वेगवेगळ्या गावातली, या सगळ्यांनी ही गाणी जिवंत ठेवली. त्यातला जो भाव आहे, जो आर्त आहे, तो समाजापर्यंत पोहोचवला. आणि मुळात हे समाजातूनच उठलेलं आहे. कलाकारही समाजातूनच आलेले आणि ते बोलतातही समाजाशी, म्हणून थेट संवाद साधला जातो गीतांमधून. ना सर, कोणतंही काम आपण परमेश्वराला समोर ठेवूनच केलं ना तरी परमेश्वर आपल्याला काम करण्यास हे होतं, असं माझं मत आहे. निश्चित निश्चित. हे सगळ्यांचंच मत आहे. संतांनी पण हेच सांगितलंय. आणि त्यावर आधारित गीत लिहिणारे गीतकारही तेच सांगतात. नक्की ऐकूया आपण. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. रेडिओच्या बाबतीत हे 100% खरं आहे की रेडिओ तुमच्या सोबत कुठेही संगत करतो. हो बरोबर. ऐकूया. संतांची शिकवणच आहे ती ना. प्रश्नच नाही. ऐकूया. हो हो. हॅलो. हॅलो. नमस्कार सर. नमस्कार. फोन इन आपली आवड कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. हो सर. हो सर. ककुळे साहेब, मी मुक्काम पोस्ट चौका तालुका संभाजीनगर इथून चंद्रकांत गोमटे बोलतो सर. बर. 2 महिने झालेत का? पण काय म्हणतो साहेब? 2 महिने झालेत का आपल्या आवडला फोन करून? माझा फोनच नाही या कार्यक्रमामध्ये बर सध्या. चला तपासून लावतो फोन. बोला. तर मंगळवारी अंगड चतुर्थी आली. मंगळवार चतुर्थी आली त्या मला काही सांगायचं होतं. सांगा. तर अष्टविनायक कोणते लावलं चालेल साहेब? अष्टविनायकचं कुठलंही चालेल. बर. हो हो चालेल साहेब. फक्त अडचण ही असणार आहे की अष्टविनायक आणि तुम्ही प्रथम तुम्ही आहे. हा जिल्हा पटेल सिरीज जातोय आणि सर्व आपले सगळे मंडळी. बरोबर आहे. आता अष्टविनायक आणि त्यातूनही तुम्ही चतुर्थीचा उल्लेख करताय. तुमची अपेक्षा असेल की अष्टविनायका तुझा महिमा कसा, पण या कार्यक्रमात ते देणं शक्य होणार नाही. तुम्हालाही माहिती आहे. हो हो. 18 मिनिटांचं ते गाणं आहे. प्रथम तुला म्हणजे ते लावा किंवा ते लावा. नक्की तेच म्हणणार होतो. हो हो. कर्तकरीचे लावलं छान नावरून साहेब. एकदम छान गाणं आहे. नक्की नक्की. प्रथम तुझं तो निश्चित आपण ऐकूया. खरं तर कुठल्याही कार्यक्रमाच्या सुरुवातीला गणेशाचं नमन आपण करतो. गणेश स्तुती करूनच कार्यक्रमाला सुरुवात करतो. पण नेमकं योगायोगानं तुमचा शेवटचा कॉल लागलाय आणि त्यात तुम्ही हे गाणं निवडलंय. आणि जरी कार्यक्रमाच्या शेवटी हे गाणं जात असलं तरीही शेवटातच आरंभ आहे या न्यायानं हे भक्तिगीत ऐकूया. हो साहेब. हो साहेब. फोन घेतल्याबद्दल मनापासून आपले धन्यवाद. धन्यवाद. हो धन्यवाद. धन्यवाद. आपली आवड हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला. सादर करते होते संजय भुजबळ. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी पुणे केंद्राचे कार्यक्रम.